अध्यक्ष महोदय, आपल्या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना शाश्वत सौर ऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा पुरवण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही सुरू केलेली आहे। परंतु माझी एक विनंती असेल, अध्यक्ष महोदय, माझ्या साक्री मतदारसंघात शेतकरी बांधवांचा शेतीचा हा हिवाळी हंगाम सुरू झालेला आहे। गहू, हरभरा, कांदा लागवड सुरू आहे। विजेचा अतिशय भारनियम सुरू झालेला आहे। माझा शेतकरी वर्ग पूर्ण संकटात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा भारनियम शेतकऱ्यांना 8-10 तास लाईट मिळत नाही, दिवसा तर बिलकुलच लाईट मिळत नाही। म्हणून रात्रीच्या वेळेस देखील बिबट्याचा त्रास असून सुद्धा माझा शेतकरी वर्ग हा जीव धोक्यात घेऊन रात्रीच्या वेळेस पाणी भरण्यासाठी शेतांमध्ये जात असतो। माझी शासनास विनंती असेल की हा विजेचा प्रश्न सोडवावा आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा आणि कमीत कमी 10 तास तरी हा वीज मिळावी असा आदेश आपण आपल्या विभागाला द्यावा अशी मी आपल्या शासनास विनंती करते। आणि मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना जलद गतीने अंमलात आणावी अशी मी आपल्या शासनास विनंती करते। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचे, अध्यक्ष महोदय, मोफत विजेची घोषणा झाली, 7.5 HP पर्यंतच्या मोफत वीज मिळणार असं सांगितलं। परंतु अध्यक्ष महोदय, आज जर परिस्थिती आपण जाऊन बघितली तर 2-2, 3-3 दिवस, 5-5 दिवस शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही। कमीत कमी रोज 8 तास तरी लाईट मिळाली पाहिजे। आज माझ्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, ओव्हरलोडमुळे शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही। आपल्याही मतदारसंघात तोच प्रश्न असेल। अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचंय की कमीत कमी रोज 8 तास तरी लाईट शेतकऱ्यांना सुरळीत मिळावी यासाठी सरकारनं सूचना दिल्या पाहिजे, त्यापर्यंत काम झालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, RDSS ही केंद्र सरकारची योजना आहे। यातून ऑक्टोबर मध्येच मागच्या 2000 ऑक्टोबरच्या 23 मध्ये त्याला DPR मंजूर झालाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये या योजनेतून नवीन 19 सबस्टेशन, 34 नवीन ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि 9 ॲग्युमेंटेशनचे ट्रान्सफॉर्मरची कामं मंजूर आहेत। अध्यक्ष महोदय, ह्या योजनेची जर कामं झाली असती, ही टेंडर झाले असते तर ही कामं पूर्ण झाली असतं, आज ह्या लाईटचा तुटवडा पडला नसता। अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, मी या सरकार स्थापन झाल्यापासून ऐकतोय की महाराष्ट्र आता थांबणार नाही। ह्या योजनेचे टेंडर का थांबले याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, मागेल त्याला सौर पंप ही योजना चालू झाली, परंतु अद्यापर्यंत त्याची एजन्सी फायनल झालेली नाही। त्यामुळं आजपर्यंत मागेल त्यालामधनं शेतकऱ्यांनी 6-6 महिने झाले पैसे भरून, पण अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्यांचा मागेल त्याला योजनेतनं सौर पंप बसलेला नाही। आणि कुसुंब मधनं सुद्धा आमच्या जिल्ह्यात 15,700 शेतकऱ्यांनी पैसे भरले, त्यातले फक्त 3200 पंप बसलेले आहेत। त्यामुळे अध्यक्ष महोदय, ही कामं सुद्धा लवकरात लवकर झाली पाहिजेत। अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या